दहिसर विधानसभा मधून देखील शेकडो युवकांनी पक्षप्रवेश केला, काय सांगा? माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन, त्यांच्या कामाला प्रेरित होऊन बाळासाहेब ठाकरे यांचे संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी आज फार मोठी महिला आघाडी या वार्ड क्रमांक 25 मधून आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. जे दहिसरमध्ये युवा सेनेच्या सुद्धा प्रमुख प्रचंड कार्यकर्त्यांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. उबाटा, मनसे आणखी इतर पक्षातल्या बऱ्याच प्रमुखांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मला खात्री आहे की येणाऱ्या महानगरपालिकामध्ये महायुतीचा झेंडा निश्चित सर्व सेना फडकवेल याची मला पूर्ण खात्री आहे. येतो झाकी आहेत. तुम्ही बघितलं असेल, वारंवार आमच्या पक्षामध्ये सतत प्रवेश होत आहेत. आमच्या पक्षप्रमुखांना वेळ सुद्धा मिळत नाही पक्षप्रवेश घेण्यासाठी, म्हणून आम्ही स्थानिक लेवललाच आमचे पक्षप्रवेश घेतो. कारण आमच्या इकडचे पक्षप्रवेश आम्ही साहेबांच्या तिकडे घेऊन करत नाही, कारण बराच उशीर जातो त्याच्यामध्ये. आणि तुम्ही बघत असाल सातत्याने आमच्या या विभागामध्ये सातत्याने उबाटा असेल, मनसे असेल, आणखीन कुठले पक्ष असतील, त्यांचे सातत्याने आमच्यामध्ये प्रवेश घेतात. याचा अर्थ आमचा पक्ष स्ट्रॉंगपणे काम करतो आणि लोकांना ते भावते, म्हणून तिकडची लोक सुद्धा आमच्याकडे येते. कशी तयारी आहे? उत्तर मुंबईने अख्ख्या मुंबईमध्ये पुन्हा एकदा भगवी लाट येणार आहे आणि महायुतीचा झेंडा फडकणार आहे. काँग्रेसचे आमदार असतील, स्वप्न बघायला काय जातं, ते स्वप्न बघतायत. स्वप्नात त्यांनी राहावं. ॲक्च्युली काम हे सामान्य कार्यकर्ते करतात. त्यांच्याकडे कॅन्डिडेट द्यायला उमेदवार नाही आहेत. ते आता बोलतात, ते देशाचा पण बोलतात, देशामध्ये त्यांचंच पंतप्रधान बसणार आहे. ते जनतेला माहिती आहे कोण काय आणि काय आहे, कोण कसं काम करतोय. असं असतं. एवढी लोकांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला. दादा प्रचंड बोलणार तुम्ही आता? आमचे कार्यक्रमच एवढे मोठे मोठे आहेत की प्रत्येक कार्यक्रमाला प्रचंड गर्दीच असते.